एक गाडी 16 सेकंदात 800 मीटर चालली तर तिचा आपल्याला ताशी वेग काढायचा आहे. आता ताशी वेग म्हणजे काय, तर ती एका तासाला नेमकं किती किलोमीटर चालली किंवा एका तासाला तिचा वेग काय आहे, स्पीड काय आहे, म्हणजे ती नेमकं 50च्या स्पीडने चालली, 40च्या स्पीडने चालली की 100च्या स्पीडने चालली, ते आपल्याला काढायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय, 2 टप्पे करायचे. लक्षात घ्या, पहिला टप्पा असेल मीटरचा आणि दुसरा टप्पा असेल सेकंदचा. मग आपण इथे लिहू मीटर आणि इथे आपण लिहू सेकंद. आता काय करायचं आपल्याला, किती मीटर सांगितलंय, 800, आपण लिहून घेऊ. आणि 800 मीटर मध्ये 800 मीटर चालली, ती किती सेकंद मध्ये चालली, तर 16 सेकंद आपण इथे लिहिलं. आता आपल्याला ताशी वेग काढायचा आहे. ताशीचा अर्थ काय होतो, ताशी म्हणजे 1 तास. लक्षात आलं, ताशी म्हणजे 1 तास आणि 1 तासाला आपल्याला सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल, जे किती होतात, 3600 होतात. मग आपण काय करू, ह्या तासाच्या जागेवर इथे 3600 लिहू आणि वेग काढायचा आहे त्याला इथे क्वेश्चन मध्ये ठेवू. आता पुढच्या स्टेपला काय करायचं, याचं या पद्धतीत क्रॉस करायचं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं, 800 गुणिले 3600 करा. 800 गुणिले 3600 या पद्धतीत क्रॉस केलं आणि भागिले मध्ये जी एक संख्या राहते ती आपल्याला इथे लिहून घ्यायची आहे. बघा, याला आपण या पद्धतीत क्रॉस केलं, जी संख्या इथे राहते ती अपॉन मध्ये लिहिली. जिथे क्वेश्चन मार्क आलं त्याच्या अपोजिटची संख्या याच्या खाली लिहायची. आता आपण याला भाग देणार, याचा आणि याचा संबंध भागाकाराचा आहे. 16 आणि याला भाग देऊ सरळ. 16 पंचे 80. आता इथे 36 राहिले, 5 राहिले. 36 आणि 5चा इथे गुणाकार करू. 36 गुणिले 5 केले तर किती होतात, 180 होतात. मग आपण काय करू, 180 इथं लिहून घेऊ. आता उरलेले किती शून्य उरतात बघा, 1 2 3. हे 1 2 3 लिहिले. आता आपलं जे उत्तर इथं आलेलं आहे 1,80,000 हे मीटर मध्ये आलेलं आहे आणि आपल्याला काय करायचंय, किलोमीटर मध्ये काढायचं आहे. मग काय माहिती आपल्याला की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होतो. मग 1000 ने याला सरळ भाग देऊन टाकायचा, म्हणजे किलोमीटर मध्ये त्याचं कन्वर्ट होईल. बघा, 1 2 3 1 2 3 3 शून्य कट झाले, 180 राहिले. म्हणजे आपलं उत्तर काय आलं इथे, 180 किलोमीटर, किंवा आपण त्याला स्पीड पण म्हणू शकतो.